नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत असे थालीपीठ. यासाठी ते मी 2 कप गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं. त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर आणि ओवा ह्या क्रश करून घातलेल्या आहेत. त्यानंतर हळद, त्यानंतर इथे मी 1 वाटी पोहे वाटून घेतलेले होते. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची याचं वाटण घातलेलं होतं. त्यानंतर 1 वाटी कोथिंबीर, किसलेलं कांदा, किसलेलं काकडी आणि चवीनुसार मीठ घालून हे पीठ छानपैकी आपल्याला मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला थालीपीठं करायचे आहेत. तर थालीपीठासाठी आपल्याला अतिशय मऊसूद असं हे पीठ लागत असतं. त्यानंतर इथे मी तवा तापवून घेतलेला होता आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त गोळा करू शकतात. आणि त्यानंतर इथे मी हातानेच हे थालीपीठं थापवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले थालीपीठं अतिशय खमंग आणि खुसखुशीत होत आहेत. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईबही